कधी कधी आयुष्य आपल्याला अशा परिस्थितीत नेतं जिथे माणुसकी आणि पैसा यामधील खरी किंमत समजते। आज मी तुम्हाला अशीच एक कथा सांगणार आहे जी तुमचं मन नक्कीच हलवेल। ही गोष्ट ऐकून तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा। मी संदीप, एक सामान्य माणूस, आयुष्यात काहीतरी मोठं करायचं स्वप्न बाळगून रोज धडपडणारा। पण खरं सांगू, स्वप्न बघणं आणि ती पूर्ण करण्यात मोठा फरक असतो। एके दिवशी मी एका मोठ्या इंटरव्ह्यूसाठी पुण्याला निघालो होतो। मनात भीती आणि आत्मविश्वास यांचा संगम होता। यश मिळेल का, की परत एकदा अपयश झेलावं लागेल? स्टेशनवर पोहोचलो आणि अचानक माझी नजर एका वृद्ध माणसाकडे गेली। तो चिखलाने माखलेला होता, फाटक्या कपड्यात, भुकेला। लोक त्याला बघून टाळत होते। मीही पहिल्यांदा दुर्लक्ष केलं, पण काहीतरी आतून मला टोचत होतं। मी पुढे गेलो आणि विचारलं, आज खाल्लं आहे का काही? तो म्हातारा हलकंसं हसला आणि म्हणाला, बाळा, पोटाची भूक भागते, पण माणसाची तिरस्काराची नजर जास्त वेदना देते। तो वाक्य ऐकून मला धक्का बसला। मी त्याला जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो। जेवण घेताना तो म्हणाला, माझ्याकडे पूर्वी सगळं होतं, पैसा, घर, कुटुंब, पण मी माणसं गमावली आणि मग हे सगळं व्यर्थ ठरलं। मी आश्चर्याने विचारलं, असं काय झालं? तो हसला आणि म्हणाला, मीही तुझ्यासारखाच एक वेळा यशस्वी माणूस होतो, पण यशाच्या अंधभानात मी माझी माणुसकी हरवली। पैसा मिळवता मिळवता मी माणसांना गमावलं। जेव्हा पैसा संपला तेव्हा सगळी माणसंही निघून गेली। त्या क्षणी मला समजलं, यश हे फक्त पैशाने मोजता येत नाही, तर त्यामागे किती माणसं आहेत हे महत्वाचं असतं। जीवन बदलणारे धडे। 1. पैसा महत्वाचा असतो, पण तोच सगळं नाही। 2. यशस्वी व्हा, पण माणुसकी हरवू नका। 3. जीवनात माणसं जिंकणं अधिक महत्वाचं आहे। 4. माणसं तुमच्या पैशाला नाही, तर स्वभावाला आपली समजतात। 5. आपली किंमत संपत्तीने नाही, तर आपल्या वागण्याने ठरते। जर ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। अशीच आणखी प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। तुमच्या आयुष्यात असा काही अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा।